आज या व्हिडिओमध्ये पार्ट 2 चॅप्टर नंबर 4 डेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. सेक्शन फर्स्ट 2 मार्क्स एक्झाम्पल दॅट इज MCQs टाइप. 1 mark example very short type questions. Here example number 1, if integration 0 to alpha 3x square into dx is equal to 8, then find the value of alpha. यामध्ये आपल्याला इंटिग्रेशन दिलेले आहे. इंटिग्रेशन 0 to alpha 3x square into dx is equal to 8, then find the value of alpha. Here given integration 0 to alpha 3x square into dx is equal to 8. यामध्ये आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करूया 3x स्क्वेअरचं. 3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवा. x स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं x क्यूब अपॉन 3. इंटिग्रेशन फाइंड आउट केल्यानंतर हे लिमिट पुट करायचे आपल्याला 0 टू अल्फा इज इक्वल टू 8. या अल्फाला अप्पर लिमिट बनायचं, 0 ला लोअर लिमिट. यामध्ये 3 3 कॅन्सल होऊन जाईल. नाव देअरफॉर हियर x क्यूब ॲज इट इज 0 टू अल्फा इज इक्वल टू 8. यामध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर करूया. स्टार्टिंगला अप्पर लिमिट पुट करायचं, नंतर लोअर लिमिट पुट करा. यामध्ये x ची व्हॅल्यू अल्फा पुट करायची, नंतर x ची व्हॅल्यू 0 पुट करायची. ही जे काही लिमिट आहे 0 टू अल्फा हे x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू अल्फा आहे. म्हणजे x चं लोअर लिमिट 0, x चं अप्पर लिमिट अल्फा आहे. यामध्ये अगोदर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचे. अप्पर लिमिट अल्फा आहे, स्टार्टिंगला अल्फा पुट करा x च्या ऐवजी. यावरून हा येईल देअरफॉर अल्फा क्यूब. अप्पर लिमिट पुट केले x च्या ऐवजी अल्फा पुट केलाय अप्पर लिमिट अल्फा मायनस लोअर लिमिट x च्या ऐवजी 0 पुट करा म्हणजे 0 क्यूब होईल. 0 क्यूब इज इक्वल टू 8. परत त्याला सिम्प्लिफाय करूया. अल्फा क्यूब इज इक्वल टू 8 येईल. देअरफॉर अल्फा क्यूब इज इक्वल टू 8 मीन्स 2 क्यूब. देन टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड, देन अल्फा इज इक्वल टू 2. नाउ दिस इज रिक्वायर्ड solution. Alpha is equal to 2 means here option C is the correct option. Similarly second पहा. यामध्ये आपल्याला गिवन इंटिग्रेशन दिले. इंटिग्रेशन 0 to k 4x cube into dx is equal to 16. Then find the value of k. हा फेब्रुवारी 2020 ला आलेला क्वेश्चन आहे. Here first of all here given that is integration 0 to k 4x cube into dx is equal to 16. यामध्ये 4x क्यूबचं इंटिग्रेशन फाइंड आउट करूया. 4 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवा. x क्यूबचं इंटिग्रेशन येतं x रेज टू 4 डिवायडेड बाय 4. इंटिग्रेशन फाइंड आउट केल्यानंतर लिमिट पुट करायचे आपल्याला 0 टू k इज इक्वल टू 16. परत यामध्ये 4 4 कॅन्सल होऊन जातो. हा 4 आणि हा 4 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे x रेज टू काय येईल 4. x रेज टू 4 लिमिट 0 टू k इज इक्वल टू 16. परत यामध्ये अप्पर लिमिट पुट करा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट k पुट x इज इक्वल टू k and then x is equal to 0. Therefore here k raised to 4 minus 0 raised to 4 is equal to 16. If we simplify this, here k raised to 4, here 16 is nothing but 2 raised to 4. Then taking 4th root on both sides, therefore k is equal to 2. Now here k is equal to 2 means here option B is the correct option. Similarly third, here given integration 4 to 9 1 upon root x into dx is equal to. तर यामध्ये 1 upon root x चं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे. या रिझल्ट दॅट इज इंटिग्रेशन f dash of x divided by root of f of x into dx that is equals to here integration 2 into root f of x plus integration constant c. इंटिग्रेशन 4 to 9 1 upon root x into dx याचे इंटिग्रेशन येईल 2 into root x. आणि नंतर इंटिग्रेशन फाइंड आउट केल्यानंतर हे लिमिट पुट करायचे 4 to 9. यामध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करूया. फर्स्ट ऑफ ऑल हियर पुट अप्पर लिमिट मीन्स हियर 2 into root 9 minus here again here put lower limit that is the 4 means here 2 into root of 4. म्हणजे x ची व्हॅल्यू 9 एकदा पुट करायची आणि नंतर x ची व्हॅल्यू 4 पुट करायची. स्टार्टिंगला
अप्पर लिमिट पुट करायचं, म्हणजे 9 व्हॅल्यू पुट करणार एक्सच्या ऐवजी, म्हणजे 2 इंटू रूट ऑफ 9 होईल. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट मीन्स 4. मीन्स हिअर पुट x is equal to 4. Means here 2 into root 4. And then simplify. Here take 2 common. Means here root 9 minus root 4. You say that is equals to 2 in bracket 3 minus 2. Means here again here 2 into 3 minus 2, that is 1. Means here that is equals to 2. Means here final answer, that is the 2. Means here option number C is the correct. One more. यामध्ये पण आपल्याला इंटिग्रेशन गिवन आहे. इंटिग्रेशन 0 टू अल्फा 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इंटू dx इज इक्वल टू 14. अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा. सिमिलर क्वेश्चन आहे. गिवन इंटिग्रेशन 0 टू अल्फा इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इंटू dx दॅट इज इक्वल्स टू 14. स्टार्टिंगला याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करूया. हे 3 ॲज इट इज एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं एक्स क्यूब अपॉन 3 प्लस 2 ॲज इट इज एक्सचं इंटिग्रेशन येतं एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ह्या 1चं इंटिग्रेशन येतं एक्स, नंतर 0 टू अल्फा लिमिट पुट करणार इज इक्वल टू हिअर 14. त्यामध्ये थोडं सिम्प्लिफाय होते. सिम्प्लिफाय करूया. त्यामध्ये हा 3 3 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल. मीन्स दॅट इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स हिअर 0 टू अल्फा इज इक्वल टू 14. यामध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करूया. स्टार्टिंगला अप्पर लिमिट पुट करायचे. अप्पर लिमिट दॅट इज अल्फा. मीन्स हिअर पुट एक्स इज इक्वल टू अल्फा अँड देन मायनस पुट एक्स इज इक्वल टू 0. मीन्स अप्पर लिमिट दॅट इज हिअर अल्फा क्यूब प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा. मीन्स हिअर पुट अप्पर लिमिट एक्स इज इक्वल टू अल्फा in this bracket minus lower limit. Means here put x is equal to 0. Here put 0. Here 0. Now this is upper limit minus lower limit. Here again put here 0 0 0. Means here plus 0 is equal to 14. If we simplify this, that is alpha cube plus alpha square plus alpha is equal to 14. तर हे इक्वेशन भेटले आपल्याला अल्फा क्यूब प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा इज इक्वल टू 14. त्यामध्ये जर मी ऑप्शन नंबर ए यूज केला, हिअर पुट अल्फा इज इक्वल टू 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा? हिअर दॅट इज 1. अल्फा इज इक्वल टू 2. अल्फा इज इक्वल टू -1. अल्फा इज इक्वल टू -2. सपोज हिअर पुट अल्फा इज इक्वल टू 1. मीन्स हिअर 1 क्यूब प्लस 1 स्क्वेअर प्लस 1. ओके, विच इज नॉट, that is the 3 and which is not equals to 14. Therefore, option number 1 is wrong. Similarly, here put second, suppose B option. Here 2 cube plus 2 square plus 2 is equal to, here 2 cube that is the 8, 2 square that is the 4 and plus 2 that is equals to 14. Now here alpha cube plus alpha square plus alpha is equal to 14. Means here B option is the correct option. And similarly, we can check C is also wrong and D also wrong option. Here A option is wrong, C option is wrong and D option is wrong. C and D wrong, A wrong, means here B is the correct option.